तर हाय गाईज, आपलं आता बारुंडा देवी माऊलीचं दर्शन झालेलं आहे. तर आता आम्ही परत आमच्या घराला परत चाललो. घरच्या दिशेला आम्ही परत जातोय आम्ही. हे गाईज, स्वागत आहे माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण जात आहे विरारच्या बारुंडा देवीकडे. तर मी तिथे विरारलाच राहतो. तर माझा मित्र आला आहे खास विलेपार्लेवरून दर्शन घ्यायला. तर त्याची बेटा विक्रांत खाऊरे इन द चॅट. तर आता मी विरार वेस्टला आहे आणि बाकीचे पण मित्र आपल्याला पुढे भेटणार आहेत. तर त्यांना पण भेटूया आणि ब्लॉगला आपल्या सुरुवात करूया. पहिला ब्लॉग असेल, माहीत नाही कसा बनेल, काय होईल. तर तुम्ही बघा, एन्जॉय करा. लेटर. तर अजून 3 जण जॉईन झालेत आम्हाला. आता अजून 2 जण बाकी आहेत. भगवान दादा. आता पुढे कसं जायचं आहे ह्याला माहिती. खूप फिरलेलं आहे इकडे. लावून घातलेलं आहे. अरे खूप चिखल आहे इकडे. माही माही माही. आणि आमच्यासोबत ते काका पण आहेत. ते पुढे चालले हो काका. कंटेंट तर आहे, कंटेंट तर आहे. आपल्याला शुभम पण जॉईन झाला आहे. अरे मला बोलतो कालच सांगते तुका मी. फोन करून फोन केला नाही म्हटलं आपण जायचं. आता ऑलमोस्ट आम्ही पोहोचलेलो आहे. रश किती लांब आहे अजून? बस 2 मिनिटं आलं. हा खोटं बोलतोय. नाही 5 मिनिटं लागतील. नाही 2 मिनिटं. तुम्ही व्ह्यू बघा गाईस, खतरनाक व्ह्यू आहे इकडे. एन्जॉय द व्ह्यू. समोर मंदिर आहे तो बघा. समोर मंदिर आहे तो वरती डोंगरात. झूम नाही करू शकत आपण. बारुंडा माऊली. हाय गाईस, तर आमचं आता बारुंडा देवी माऊलीचं दर्शन झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता तिथे वरती देवीचं मंदिर आहे. तर खूप चांगल्या प्रकारे आमचं देवीचं दर्शन झालं. आता आम्ही खालती चाललो आहे. तिथे आमचं फुलपाडा एक डॅम आहे. तर तिकडे थोडीफार एन्जॉय करू आणि तुम्ही पण या देवीच्या मंदिराला व्हिजिट करा. खूप चांगलं दर्शन होईल आणि खूप सारं प्रेम द्या. तर तुम्हाला या बारुंडा देवीच्या मंदिराला व्हिजिट करायचं असेल तर विरारला उतरून ईस्टला या. तिकडून तुम्हाला शेअरिंग रिक्षा किंवा प्रायव्हेट रिक्षा किंवा गाडी तुमचीच असेल तर खूप उत्तम. तर स्टेशनपासून 20-25 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तर फुलपाडा डॅमच्या नियरबाय हे मंदिर आहे. निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं सुंदर असं हे मंदिर आहे. तर मित्रांनो, गाईज तुम्ही नक्कीच भेट द्या. तुम्हाला खूप आनंद होईल. धन्यवाद. तर आपला हा पहिला ब्लॉग होता. तर माहीत नाही कसा बनला असेल काय. तर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा.
भेटूया ना पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.